25 नोव्हेंबर 1949 रोजी बाबासाहेब आंबेडकरांनी केलेल्या भाषणाचा काही भाग. राष्ट्राच्या भवितव्यासंबंधीच्या विचारानं माझं मन इतकं भरून आलं आहे की त्यासंबंधीचं माझं मत या प्रसंगी व्यक्त करणे जरूरचे आहे असे मला वाटते. 26 जानेवारी 1950 रोजी भारत स्वतंत्र होईल, पण भारताच्या स्वातंत्र्याचे काय होईल? भारत आपले स्वातंत्र्य टिकवून धरेल की पुन्हा एकदा ते गमावून बसेल, हा पहिला विचार माझ्या मनात येतो. आपला देश कधीच स्वतंत्र नव्हता असे नव्हे. आपल्या देशाचे स्वातंत्र्य आपण गमावलेले होते. तसेच पुन्हा होईल काय? आपल्या देशाचे स्वातंत्र्य स्वबांधवांच्याच फितुरीमुळे गमावले होते. ही गोष्ट तर मला अगदी बेचैन करते. मोहम्मद बिन कासिम याने सिंधवर स्वारी केली असता त्यावेळच्या 10 राज्याच्या सेनापतींनी मोहम्मद बिन कासिम पासून लाच घेतली आणि 10 राजाच्या बाजूने लढण्यास नकार दिला. हिंदुस्थानवर स्वारी करण्यासाठी आणि पृथ्वीराज विरुद्ध लढण्यासाठी जयचंद राठोड याने मोहम्मद गोरीला आमंत्रण दिले आणि आपले व सोळंकी राजाचे सहाय्य घोरीस देण्याचे कबूल केले. ज्यावेळी शिवाजी महाराजांच्या हिंदूंच्या मुक्ततेकरता लढत होते त्यावेळेला अनेक मराठे जहागीरदार व राजपूत राजे मोगल सम्राटाच्या बाजूने लढत होते. जेव्हा शिखांचे राज्य नष्ट करण्याचे व्यूह ब्रिटिशांनी रचले होते तेव्हा शिखांचे सेनापती गुपचूप बसले होते आणि शीख राज्य वाचवण्यासाठी त्यांनी कोणतेही प्रयत्न केले नव्हते. 1857 साली जेव्हा हिंदुस्थानने इंग्रजांविरुद्ध स्वातंत्र्याचे बंड पुकारले होते तेव्हा शीख लोक निव्वळ बघ्यासारखे वागत होते. इतिहासाची ही पुनरावृत्ती होईल काय, या विचारानेच माझे काळी चर्र होते. यात आणखी एका चिंतेची भर पडलेली आहे, कारण जातीभेदाच्या बुजबुजाटात आपल्या देशात अनेक राजकीय पक्ष व तत्व प्रणाल्यांचाही एकच गोंधळ उडालेला आहे. अशा परिस्थितीत भारतीय जनता देशास अग्रस्थानी मानून तत्व प्रणालीस दुय्यम स्थानी मानेल की तत्व प्रणालीसच देशाच्या डोकीवर ठेवेल, याचे उत्तर मला काही माहीत नाही. तथापि एवढे मात्र निश्चित की जर देशापेक्षाही तत्वप्रणाली श्रेष्ठ मानण्यात आली तर पुन्हा एकदा आपल्या देशाचे स्वातंत्र्य जाईल आणि ते कधीही परत मिळणार नाही. या संभवनीय घटनेसंबंधी आपण डोळ्यात तेल घालून दक्ष असले पाहिजे. 26 जानेवारी 1950 रोजी भारत लोकशाही राष्ट्र असल्याचे जाहीर होईल. म्हणजे नव्या घटनेप्रमाणे लोकांची लोकांकडून चालणारी व लोकांसाठी काम करणारी राजवट सुरू होईल. या ठिकाणी देखील वरील विचारच माझ्या मनात घुटमळतात. भारताच्या लोकशाही घटनेची धडगत काय होईल? लोकशाही घटना जतन केली जाईल की तिचे पुनश्च अपहरण होईल, या दुसऱ्या विचारानं माझं चित्त पहिल्या विचारा इतकंच व्यग्र होतं. भारताला लोकशाहीची ओळख नव्हती असे नव्हे. भारतामध्ये एकेकाळी अनेक प्रजासत्ताक राज्ये तसेच राजघराणीही होती. जेथे राजे लोक राज्य करीत होते ते देखील लोकमतानुसार कारभार चाले. अगर राजाच्या अनियंत्रित सत्तेवर नियंत्रण टाकण्यात येत. पार्लमेंटरी पद्धती भारतास माहीत नव्हत्या असेही नव्हे. बौद्ध भिक्षुकांच्या संघाचे परिशीलन केल्यास हे स्पष्ट दिसून येते की भारतात नुसती पार्लमेंटच होती असे नव्हे, तर आधुनिक पद्धतीचे पार्लमेंटरी नियमही त्यांना पूर्ण अवगत होते. पार्लमेंटात कोणी कोठे बसावे, ठराव कसे आणावे, कोरम किती असावा, पक्षप्रमुख कोणास म्हणावे, गुप्त मतदान कसे करावे, अविश्वासाचा ठराव कसा संमत करावा वगैरे संबंधी बौद्ध भिक्षुकांनी आपल्या संघात नियम केले होते. हे पार्लमेंटरी नियम गौतम बुद्ध फक्त भिक्षुकांच्या संघासच लागू करीत होते हे खरे असले तरी बुद्धाने ते नियम तत्काळी चालत असलेल्या राज्यपद्धतीतून घेतले असावेत हे उघड आहे. वरील प्रकारची लोकशाही पद्धती भारतातून निघून गेली आहे. तिची पुन्हा एकदा हकालपट्टी होईल काय तेही मला माहीत नाही. परंतु गेली कैक वर्षे या देशातील लोकशाहीवर माती पडली असल्या कारणाने लोकशाहीच्या ठिकाणी हुकुमशाहीची स्थापना होईल की काय अशी भीती वाटते. अथवा लोकशाही नावाला राहील आणि व्यवहारात हुकुमशाहीच नांदेल, यापैकी दुसराच धोका अधिक संभवनीय वाटतो. आपल्याला प्रकारात आणि व्यवहारात लोकशाही हवी असेल तर आपण काय केले पाहिजे?
मला वाटते आपण प्रथम जर कोणती गोष्ट करावयास पाहिजे तर ती ही की सामाजिक व आर्थिक उद्दिष्टे साध्य करण्यासाठी सनदशीर मार्गांचा अवलंब आपण निग्रहाने केला पाहिजे. याचा अर्थ असा की घातपाती व रक्तरंजित असे क्रांती मार्ग आपण वर्ज केले पाहिजेत. म्हणजेच कायदेभंग, असहकार आणि सत्याग्रह यांना मुठमाती दिली पाहिजे. जेव्हा आर्थिक व सामाजिक व आर्थिक प्रश्न सनदशीर मार्गाने सुटत नाहीत तेव्हा फार तर बेसनदशीर मार्गाचे समर्थन होऊ शकते. बेसनदशीर मार्ग म्हणजे दुसरे तिसरे काही नसून अराजकतेचे एक व्याकरण आहे. त्याला जितक्या लवकर रामराम ठोकता येईल तेवढे कल्याणाचेच होईल. दुसरी गोष्ट आपण केली पाहिजे ती अशी की जॉन स्टुअर्ट मिलने लोकशाहीच्या पुरस्कर्त्यांस व संरक्षकांस दिलेल्या धोक्याच्या सूचनेचे परिपालन केले पाहिजे. जॉन स्टुअर्ट मिल म्हणतो, मोठ्यातल्या मोठ्या माणसाच्या देखील चरणावर तुम्ही आपले स्वातंत्र्य अर्पित करता कामा नये. अगर शासन संस्थांचा तो दुरुपयोग करील एवढी सत्ता देखील त्याचकडे तुम्ही विश्वस्त म्हणून ठेवू नये. ज्याने आपली उभी हयात सेवेसाठी खर्ची घातली त्या महापुरुषांना कृतज्ञ राहण्यात काहीच चूक नाही, परंतु कृतज्ञतेस ही काही मर्यादा आहेत. याबाबत डॅनियल कॅनेल आयरिश देशभक्ताचे विचार ध्यानात ठेवण्यासारखे आहेत. तो म्हणतो, मोठ्या माणसांची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी जर एखाद्यास आपला स्वाभिमान गुंडाळून ठेवावा लागत असेल, अगर एखाद्या स्त्रीस तिचे शील भ्रष्ट करावे लागत असेल तर ते कसे शक्य आहे? अगदी याच न्यायाने राष्ट्राचे स्वातंत्र्यच एखाद्या मोठ्या व्यक्तीकडे घाण ठेवून कृतज्ञता व्यक्त करावयाची असेल तर तेही शक्य नाही. या धोक्याच्या इशाऱ्याची आवश्यकता इतर देशांपेक्षा भारतात अधिक आहे, कारण भारतीय राजकारणात भक्तीचा, निष्ठेचा, अगर विभूतीपूजेचा जेवढा खेळ दिसतो त्याला जगातील विभूतीपूजेत कोठेच तोड सापडत नाही. धार्मिक भक्तीत आत्म्याची मुक्ती असू शकेल, परंतु राजकीय भक्तीमधून खात्रीलायक अद्दपाताचा मार्ग आहे, त्यातूनच हुकुमशाही निर्माण होते. तिसरी गोष्ट आपण कराव्यास पाहिजे ती अशी की आपण केवळ राजकीय लोकशाहीवर संतुष्ट होऊन चालणार नाही. राजकीय लोकशाहीचे रूपांतर आपण सामाजिक लोकशाहीतही केले पाहिजे. सामाजिक लोकशाहीचा आधारभूत पाया असल्याशिवाय राजकीय लोकशाही फार दिवस टिकाव धरू शकत नाही. सामाजिक लोकशाही म्हणजे तरी काय? समता, स्वातंत्र्य व भातृभाव निर्माण करणाऱ्या जीवन पद्धतीसच सामाजिक लोकशाही म्हणतात. समता, स्वातंत्र्य व भातृभाव या त्रिवेणीचा अलग अलग फारकत करता येणार नाही. त्यांचे ऐक्य अविभाज्य आहे. यातील एक एक तत्व वेगळे करून त्यांची परस्परांपासून फारकत करणे म्हणजे लोकशाहीचा हेतू हाणून पाडण्यासारखे आहे. स्वातंत्र्य समतेपासून अलग करता येत नाही. समतेची स्वातंत्र्यापासून फारकत करता येत नाही. अगर स्वातंत्र्य समतेला भातृभावापासून दूर लोटता येत नाही. समता नसेल तर केवळ स्वातंत्र्यामुळं मुठभर लोकांची मिरास बहुजन समाजावर माजल्याशिवाय राहणार नाही. समता असेल आणि स्वातंत्र्य नसेल तर व्यक्ती साहसास कधीच संधी राहणार नाही. भातृभावाचा अभाव असेल तर समता व स्वातंत्र्य नैसर्गिकपणे कार्य करू शकणार नाही. त्यांची अंमलबजावणी करण्यासाठी पोलिसांचाच बंदोबस्त ठेवला पाहिजे. भारतीय समाज व्यवस्थेत दोन गोष्टींचा संपूर्ण अभाव आहे. ही गोष्ट प्रथमतः आपण कबूल केली पाहिजे. पैकी पहिली गोष्ट म्हणजे समता. सामाजिक दृष्टीने पाहिले तर आपल्या समाजात क्रमवार उच्च नीच विषमतेचे तत्व आहे. या तत्वाप्रमाणे काही लोक उच्च स्थानी जातात तर काही लोक अधपतितेच्या गर्तेत पडतात. आर्थिक दृष्टीने पाहिले तर मुठभर लोक अमोघ धन दौलतीत लोळत आहेत तर अफाट जनता दारिद्र्याच्या खाईत पिचत पडली आहे. 26 जानेवारी 1950 रोजी मोठ्या विसंगत जीवनात आपण पदार्पण करीत आहोत. राजकारणात आपल्याला समता मिळाली आहे, मात्र आर्थिक आणि सामाजिक क्षेत्रातील विषमता तशीच राहिली आहे. राजकारणात आपण एक मनुष्य, एक मत आणि एक मत व एकच किंमत हे तत्व मान्य केलं आहे, परंतु आर्थिक व सामाजिक क्षेत्रात सांप्रतच्या समाज व्यवस्थेमुळे एक मनुष्य, एक मत व एक मत, एक किंमत हे तत्व आपण नाकारित आहोत. परस्पर विरोधी तत्वांचा हा खेळ किती काळ आपण आपल्या जीवनात चालू देणार? ही विसंगती आपण अशीच चालू दिली तर राजकीय लोकशाही धोक्यात आल्याशिवाय राहणार नाही. अगदी शक्यतो तातडीने ही विसंगती दूर केली पाहिजे, नाहीतर विषमतेच्या ज्वालाने जे तावून सुलाकून निघाले आहेत ते राजकीय लोकशाहीच्या चिंधड्या उडवतील आणि एवढ्या परिश्रमाने आपल्या घटना समितीने जे कार्य केले आहे ते मातीमोल ठरेल. भातृभावाचे तत्व सर्वांनी मान्य केले पाहिजे, परंतु भातृभाव म्हणजे तरी काय? आपण सर्व भारतवासी एकाच मायेची लेकरे आहोत असा भाव निर्माण होण्यास भातृभाव म्हणतात.
भारतीय लोक येथून तेथून एक अशी भावना निर्माण करणारे हे तत्व आहे. सामाजिक ऐक्य साधणारं व समाजाची शक्ती वाढवणारे हे तत्व आहे. भातृभाव निर्माण करणं अत्यंत कठीण आहे. ते किती कठीण आहे याची कल्पना हवी असल्यास जेम्स ब्राइस या अमेरिकन घटना पंडितानं अमेरिकन कॉमनवेल्थ या ग्रंथामध्ये जी कथा सांगितली आहे तिकडे तुमचे लक्ष वेधून घ्यावयाचे वाटते. ती कथा ब्राइसच्याच भाषेत खालीप्रमाणे. काही वर्षापूर्वी प्रोटेस्टंट एपिस्कोपल चर्चची त्रैवार्षिक बैठक सार्वजनिक प्रार्थनेत दुरुस्ती करण्यासाठी बोलावण्यात आली होती. त्यावेळी प्रार्थनेच्या ओळीमध्ये सर्व लोकांकरिता म्हणून एक लहान प्रार्थनेची भर घालावी असा विचार चालला होता. त्यावेळी एका प्रमुख न्यू इंग्लिशमनने एक प्रार्थना सुचवली की हे प्रभू, आमच्या राष्ट्रास तू आशीर्वाद दे. पहिल्या दिवशीच्या दुपारी ही प्रार्थना मान्य करण्यात आली. मात्र लगेच दुसऱ्या दिवशी ते वाक्य फेरविचारासाठी चर्चेच्या बैठकीत घेण्यात आले. त्यावेळी एका अणविज्ञाने राष्ट्र या शब्दावर अनेक आक्षेप घेतले, कारण त्या शब्दात त्यास राष्ट्रीय ऐक्य ध्वनित झाल्याचे दिसत होते. तेव्हा ते वाक्य गाळण्यात आले आणि त्याऐवजी हे प्रभू, युनायटेड स्टेट्सना आशीर्वाद दे, संयुक्त राज्यांना आशीर्वाद दे हे वाक्य घालण्यात आले. अशा तऱ्हेचे ऐक्य अमेरिकेत वरील प्रकार घडला त्यावेळी होते. आपण एक राष्ट्र आहोत असे त्यावेळी त्यांना वाटत नव्हते. तेव्हा जर अमेरिकन लोकांना देखील आपण एक राष्ट्र आहोत असे वाटत नव्हते, तर हिंदुस्थानातील लोकांना तसे वाटणे किती कठीण काम आहे. मला आठवते की एकेकाळी हिंदुस्थानातील राजकीय धुरीणांना भारतीय लोक अशा तऱ्हेच्या शब्दप्रयोगांवर मोठा गुस्सा होता. भारतीय राष्ट्र हे शब्द त्यांना अधिक पसंत पडत. मला स्वतःला असे वाटते की आपण राष्ट्र आहोत अशी जर लोकांची समजूत असेल तर तो एक भ्रम ठरेल. हजारो जातीमध्ये विभागलेल्या लोकांचे राष्ट्र कसे बनू शकेल. सामाजिक व मानसिक दृष्ट्या देखील आपण राष्ट्र संज्ञेस पात्र नाही. हे जितक्या लवकर जाणून घेता येईल तितके ते फायदेशीर होईल, कारण नंतरच मग राष्ट्र ही संज्ञा प्राप्त करून घेण्यासाठी लागणारी साधनं व मार्ग शोधण्यास आपण उद्युक्त होऊ. ही गोष्ट करणं अतिशय बिकट आहे. अमेरिकेतील त्यावेळच्या परिस्थितीपेक्षाही बिकट आहे, कारण अमेरिकेत भिन्न भिन्न जातीचा प्रश्नच नव्हता. भारत जातीने बुजबुजला आहे. या जाती स्वभावतः राष्ट्रविरोधी आहेत. असे म्हणण्याचं कारण असे की त्या परस्परात द्वेष आणि तिरस्कार निर्माण करतात. तथापि आपल्या भारतास राष्ट्र बनवायचं असेल तर या अडचणीतून आपण मार्ग काढायलाच पाहिजे. भातृभावाशिवाय स्वातंत्र्य समतेचं पापुद्र अगदीच काचोळ्यासारखे राहतात. आपल्यापुढे जे महान कर्तव्य आहे त्यासंबंधी माझे विचार असे आहेत की काही लोकांना ते फारसे आवडणारही नाहीत. मात्र एक गोष्ट कबूल केली पाहिजे की देशातील राजकीय सत्तेवर मोठ्या लोकांनी मक्तेदारी राहिली असून बाकीचे बहुसंख्य लोक हमालीच करीत आहेत. एवढेच नव्हे तर त्यांना मिरासदारी लांडग्या पुढे भक्ष्य म्हणून टाकण्यात येत आहे. त्यामुळे चांगल्या जीवनाची गरिबांना संधी मिळत तर नाहीच, उलट त्यांचे जीवनसत्वच नष्ट करण्यात आलेलं आहे. पददलित लोकांना दुसऱ्यांच्या हुकूमतीखाली राहण्याचा आता पुरा कंटाळा आला आहे. ते स्वतःचं राज्य कारभार करण्यास उत्सुक आहेत. पददलितांतील सत्वाच्या उसळीचे रूपांतर वर्गविग्रहाच्या तुंबळ युद्धात होऊ देता कामा नये. त्यामुळे आपले घरच दुभंगेल असे घडले तर तो दुर्भाग्याचा दिवस म्हटला पाहिजे, कारण अब्राहम लिंकन यांनी म्हटल्याप्रमाणे दुभंगलेलं घर जास्त दिवस टिकाव धरू शकत नाही. पददलितांच्या आकांक्षांची पूर्ती जेवढ्या लवकर करता येईल तेवढे मिरासदारांच्या दृष्टीनं, स्वातंत्र्य रक्षणाच्या दृष्टीनं आणि लोकशाहीच्या कार्याच्या दृष्टीनं अधिक बरं. जीवनाच्या दरेक अंग उपंगात समता आणि भातृभाव निर्माण केल्यामुळेच हे गोष्ट करता येईल, नाहीतर नाही. त्यामुळे त्यांच्यावर एवढा जोर मी दिला आहे. स्वातंत्र्य ही केव्हा ही आनंदाचीच गोष्ट आहे, परंतु स्वातंत्र्याबरोबर फार मोठ्या जबाबदारी आपल्या शिरावर आलेल्या आहेत. हे आपल्याला विसरता कामा नाही. स्वातंत्र्य मिळाल्यामुळं आता कोणत्याही घोडचुकांसाठी ब्रिटिशांना दोष धरण्याची सबब चालू शकणार नाही. येथून पुढे चुका झाल्या तर त्याबद्दल आपल्याशिवाय दुसऱ्या कोणालाही दोष देता कामा नाही. चुकीच्या मार्गाने गोष्टी घडण्याचा मला फार जबर धोका दिसतो. काळ झपाट्यानं बदलत आहे. जगातील व आपल्या देशातील लोकही नवनवीन तत्वप्रणालींकडे आकर्षित झालेले आहेत. केवळ नाममात्र लोकराज्याचा कंटाळा आलेला आहे. त्यांना लोकांकरिता राज्य हवे. तेव्हा लोकांचे लोकांकडून चालणारे आणि लोकांसाठी चालणारं राज्य या तत्वानं आपल्याला परिपालन करावयास असेल तर वर उल्लेखल्या धोक्यांची दखल घेण्याबाबत आपण सुस्त राहणार नाही अशी प्रतिज्ञा दर एकानं घ्यावयास पाहिजे. नाहीतर लोकांकरिता असणाऱ्या राज्याकडं जनता ओढली जाईल आणि आपल्या घटनेचं संरक्षण आपल्याला करता येणार नाही. या एकाच मार्गाने देशाची सेवा करता येईल. दुसरा अधिक चांगला मार्ग
निदान मला तरी दिसत नाही. बाबासाहेब आंबेडकरांच्या या भाषणातून लोकशाहीचं भवितव्य अधोरेखित केलेलं आहे. आज प्रजासत्ताक दिनानिमित्त या भाषणाचा अल्पसा भाग आपणासमोर सादर केलेला आहे.